ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आतापर्यंत आपल्याला रविराज हे अर्जुनच्या विरोधात आहेत असं वाटत असताना अचानकपणे झटक्यात बाजी पडत रविराज कोर्टामध्ये अर्जुनच्या सपोर्टमध्ये उभे राहिलेत. हो, रविराज खरंच कोर्टात अर्जुन सपोर्टमध्ये उभे राहिलेत. आणि या सगळ्याला कारण काय झालंय, या सगळ्यामध्ये अर्जुनने असा कोणता पॉइंट मांडलाय ज्याच्यामुळे रविराजांचा असा काही नाईलाज झालाय की त्यांना आपले कोर्टाचे एथिक्स सगळे बाळगत अर्जुनची साथ द्यायला लागले. आणि आता दामिनीच्या विरोधात दोन स्ट्रॉंग वकील, ते पण सत्याच्या बाजूने असणारे रविराज किल्लेदार आणि त्यांचाच अनुयायी अर्जुन सुभेदार, हे ज्या वेळेला उभे राहिले त्यावेळेस दामिनीला स्वतःला 440 व्होल्टचा झटका कसा लागलाय, काय घडलंय, सगळं पाहू. आतापर्यंत आपण पाहिलं की दामिनीने कोर्टामध्ये सिद्ध केलंय की साक्षीला खोटं बोलायचं नव्हतं. साक्षीला जरी खोटं बोलायचं नसलं तरी तिला पवार वकिलांनी खोटं बोलायला लावलेलं आहे. आता पवार वकिलांनी खोटं बोलायला लावल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी खोटं बोलले असं ती म्हणते. आणि त्यामुळे मला प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही खोटं बोला आणि तरच तुम्ही या केसपासून वाचू शकता असं म्हटल्यावरती मग दामिनी देशमुख कोर्टात जज साहेबांच्या समोर आता अपील करते की हे बघा, पवार हे एकदम भ्रष्ट वकील आहेत. यांनी या सगळ्यामध्ये आता माझ्या अशी योग्य त्या मार्गाने मार्गदर्शन न करता त्यांनी या सगळ्यामध्ये आता चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय. म्हणजे आता त्यांनी जर का त्याच वेळेला सांगितलं असतं की तुम्ही सत्याने ही केस लढा, तर नाही, त्यांनी काय सांगितलं की तुम्ही खोटं बोला. आणि म्हणून माझ्या अशील जर का खोटं बोलल्या असतील तर या सगळ्यामध्ये माझ्या अशिलाची चुकी नाहीये, पवार वकिलांची चुकी आहे. तर तुम्ही या सगळ्यामध्ये पवार वकिलांची शहानिशा करावी आणि पवार वकिलांना या सगळ्यामध्ये आता जाब विचारावा. पण ज्या कारणासाठी माझ्या अशिला खोटा आरोप केलेला आहे ते कारण पूर्णपणे फ्रॉड आहे आणि त्यामुळे माझा अशील खोटं हे त्याच्या वकिलामुळे बोललाय. म्हणजे खरं तर भल्याची या सगळ्यामध्ये आता वकिलाच्या समोर पाचारण बसते. तर माझ्या क्लायंट एक नवीन उभरू पाहणारी एक आता व्यावसायिका, एक मुलगी आहे आणि ती या सगळ्यामध्ये जर का असं वागली आहे तर त्याचा दोष पूर्णपणे पवार वकिलांना जातो. आणि माझी कोर्टाला विनंती आहे की तुम्ही तिचा जामीन मान्य करावा. आता याच पॉइंटवरती अर्जुन आता साक्षीला म्हणतो, ठीक आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये खोटं बोललात फक्त आणि फक्त तुमच्या वकिलांनी तुम्हाला सांगितलं होतं म्हणून. बरं, आता आपण हे मान्य करूया की तुम्हाला खोटं बोलायचं नव्हतं. मग या सगळ्यामध्ये तुम्ही आता मधला 1.5 तास कुठे गेला होतात हे सत्य सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे. त्यावरती दामिनी देशमुख सांगते, हे बघा, कोर्टामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्टेप बाय स्टेप जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी इतकंच सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये माझी अशील सध्या तरी त्या 1.5 तासाच्या बद्दल काही बोलणार नाहीये. आता तिला कोणत्याही प्रकारचं खोटं बोलायला लागू नये यासाठी जे खरं आहे तेच मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. पण त्यासाठी पुढची वेळ. आत्ता सध्या या हिअरिंगला मला इतकंच सांगायचं आहे की माझी अशील ही पूर्णपणे निर्दोष आहे आणि तिचा जामीन मान्य करावा. आता अर्जुन विचार करतो, नाही, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जर का ही दामिनी देशमुख ही केस जिंकली किंवा आजच्या दिवसाला तिने जामीन मिळवला तर काही खरं नाही. मग अर्जुन दुसरी आर्ग्युमेंट कर. अर्जुन आता सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्ही म्हणताय की तुम्हाला ॲडव्होकेट पवार यांनी सांगितलं. मला कोर्टासमोर आता काही गोष्टी मांडायच्या. आत्तापर्यंत एकदा त्याने 3दा खोटं बोललेलं आहे. तर मला कोर्टासमोर हे सांगायचं आहे की या 3 वेळेला खोटं बोलण्यासाठी त्यांना नक्की त्यांच्या वकिलांनी सांगितलंय. यावरती आता थोडीशी गडबडलेली इकडे आता साक्षी असते. त्यावेळेला आता ती दामिनीकडे पाहते. दामिनी तिला इशारा करते, बोल, जे काही बोलायचे ते बोल. यावरती आता दामिनीमध्ये बोलायला लागते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मला असं वाटतंय की तुम्हाला मी कोर्टासमोर जे काही मांडते त्याच्यामध्ये लक्षच नाहीये. तुमचं लक्ष कुठेतरी वेगळ्याच काहीतरी गोष्टींमध्ये आता गडबडलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांनीच कबूल केलेलं आहे की तिन्हीच्या तिन्ही वेळेला त्यांना खोटं बोलण्यासाठी त्यांच्या वकिलांनी सांगितलंय. बरं, आता असं म्हटल्यावरती मग
महत्वाची आर्ग्युमेंट अर्जुनच्या हातात असते आणि ती अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग आता मला सांगायचं आहे की पहिल्या वेळेला जेव्हा त्या खोटं बोलल्या ते खोटं होतं. CCTV फुटेज दिसत असताना सुद्धा त्या या मधल्या वेळेमध्ये गायब झाल्या होत्या हे त्यांनी कबूल नाही केलं. त्यावेळेला तुमचे वकील कोण होते? त्यावेळेला तुमचे वकील होते रविराज किल्लेदार. बरं, दुसरं खोटं तुम्ही काय बोललत? दुसरं खोटं जे काही बोललत त्या खोट्यामध्ये, दुसऱ्या खोट्यामध्ये या गोष्टी होत्या की तुम्ही आता तिकडून दारू पिऊन गेलात. दारू पिऊन शिवानी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला भेटली आणि शिवानी तुम्हाला घरी घेऊन गेली. बरोबर आहे ना? मग हे दुसरं सत्य ज्या वेळेला म्हणजे खोटं ज्या वेळेला बोललात त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचे माननीय वकील दस्तूर खुद्द रविराज किल्लेदार यांनी हे सांगितलं होतं का? क्षणात केस अर्जुनने पलटलेली असते. दामिनी पण थोडीशी चक्रावते कारण तिने या सगळ्यामध्ये खोटं आपल्याला पवार वकिलांनी जरी बोलायला सांगितलेलं असतं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये पवार वकील हे तिसऱ्या वेळेला असतात. पहिली 2 खोटी बोलत असताना इकडे आता तिला रविराज किल्लेदार हे वकील असतात आणि त्याचमुळे आता एकदम केस अर्जुनने एका झटक्यात पलटून टाकलेली असते. अर्जुन सांगायला लागतो, सांगा आता या सगळ्यावरती तुमचं काय उत्तर आहे? त्यावेळेला मुळातच पवार वकील हे तुमचे वकील नव्हते. आता हिच्याकडे साक्षीकडे काहीच उत्तर नसतं. साक्षी पूर्णपणे गडबडते. त्यावरती अर्जुन म्हणतो आणि योगायोगात आज आपल्या कोर्टामध्ये रविराज किल्लेदार हे सुद्धा वकील आहेत. त्यामुळे रविराज किल्लेदार यांनी 2 वेळेला म्हणजे याच्या आधी जेव्हा 2 वेळेला खोटं बोलले तेव्हा रविराज किल्लेदार यांना या सगळ्यामध्ये हे समजलं होतं की इकडे साक्षी शिकरे या खोटं बोलतायत आणि म्हणून रविराज किल्लेदार हे प्रामाणिक वकील यांनी ही केस सोडली होती. बरोबर आहे. यावरती मग आता साक्षी तपप करायला लागते. साक्षी म्हणते मी रविराज किल्लेदार यांचं नावच घेत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो तेच तर मी म्हणतोय, रविराज किल्लेदार यांचं जर का नाव घेत नाही तर खोटं बोलण्याच्या गोष्टी आता रविराज किल्लेदार यांच्यावरती का ढकलताय? कारण मुळातच रविराज किल्लेदार हे 2 वेळेला तुम्हाला वकील म्हणून जर का लाभले होते तर या सगळ्यामध्ये ते का तुम्हाला खोटं बोलायला सांगतील? यावर अर्जुन सांगतो या कारणासाठी मला रविराज किल्लेदार यांना कोर्टासमोर बोलवण्याची परवानगी मिळावी. मी त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवणार नाही कारण याआधी त्यांनी 2 वेळेला साक्षी शिकरे हे जे आता वकीलपत्र घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ते वकीलपत्र का सोडलं या संदर्भात मला त्यांची चौकशी करायची आहे. मग आता रविराज किल्लेदार कोर्टासमोर उभे राहतात. कोर्टासमोर उभे राहिल्यावरती रविराज सांगायला लागतात, हो मी साक्षी शिकरे हिची आता या सगळ्यामध्ये मी कोर्टामध्ये तिची केस घेतली होती. पण ज्या वेळेला मी तिची केस घेतली त्यावेळेला पहिल्यांदाचं खोटं हे माझ्या नाही एवढं लक्षात आलं, पण दुसऱ्या वेळेला शिवानी हिने स्वतः येऊन जी काही साक्ष दिली ना त्या सगळ्या साक्षीमुळे मला कळलं की हिने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे खोटं बोलण्याचं ठरवलेलं आहे आणि हे खोटं ही ठरवत होती म्हणून मी हे केस सोडली. आणि ती जी काही आत्ता दावा करत आहे ना की या सगळ्यामध्ये आता वकिलांनी तिला सांगितलं तर मला पवार वकिलांचं काहीही माहीत नाही आहे, पण या सगळ्यामध्ये आता मी तिला कधीही खोटं बोलायला सांगितलं नाही. खोटं बोलायला सांगण्याची गोष्ट तर लांबची आहे. मी या सगळ्यामध्ये ती खोटं बोलते म्हणून केस सोडलेली आहे असं म्हणत आता इकडे कोर्टामध्ये अचानकपणे एका वेगळ्याच गोष्टीचा खुलासा झाल्यामुळे सगळेच जण आता मात्र खूप गडबडलेले असतात आणि या सगळ्यामध्ये जे काही रविराज बोलतायत याच्यामुळे वकील आता जज साहेब सुद्धा विचार करण्यासाठी भाग पडतात. मग आता अर्जुन म्हणतो बोला, हे तिसरं जे काही खोटं तुम्ही बोललात ते तुम्हाला पवारांनी बोलायला सांगितलं इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत या सगळ्यावरती मी विश्वास ठेवू शकतो. पण आता ही गोष्ट सुद्धा या सगळ्यामध्ये फेल ठरते की कशावरून पवारांनीच तुम्हाला सांगितलं होतं? मला एक गोष्ट सांगा की रविराज किल्लेदारांनी या 2 वेळेला तुम्हाला खोटं सांगितलं नाही बोलायला. तसंच मी पवारांना पण कोर्टात बोलवून हे सिद्ध करू शकतो की पवारांनी तुम्हाला खोटं बोलायला लावलंच नाही. कारण अर्जुनला माहिती असतं की पवार वकिलांना जर का इकडे बोलवलं तर ते आपल्या या सगळ्यावरती का आरोप घेतील, आपली पूर्णपणे केस का वीक करून घेतील. म्हणून अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी पुढच्या हिअरिंगला किंवा आत्ता जर का शक्य झालं तर पवारांना नक्की बोलवून घेतो. आता
दामिनी पण गडबडते आणि तिच्याकडे या सगळ्यासाठी काही आर्ग्युमेंटच नसते। त्यावर ती साक्षी सांगते, नाही तसं नाही, म्हणजे खरंच मला पवारांनीच हे सगळं सांगितलं। अर्जुन म्हणतो, तुम्ही कोर्टाच्या समोर एक्सप्लेन करा की पहिली 2 खोटी तुम्ही का बोलली होती। मग आता रविराज किल्लेदार स्वतः येतात आणि 1 मिनिट, या सगळ्यामध्ये या ज्या काही गोष्टी चालल्यात ना, हे सगळं खोटं आहे। कोणताही वकील खोटं बोलायला सांगत नसतो आणि जरी सांगितलं असलं तरी जर का आपली बाजू सत्याची असेल तर या सगळ्यामध्ये पुढच्या माणसाने खोटं बोलतोय म्हणजे त्याच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेरं आहे, ही गोष्ट मी मान्य करतो। एक सच्चा वकील म्हणून मी कोणत्याही बाबतीमध्ये कुणालाही कधीही या सगळ्यामध्ये आता सपोर्ट करणार नाही जर तो माणूस चुकीचा आहे। त्यामुळे मला अर्जुन सुभेदार यांचं म्हणणं पटतं। मला अर्जुन सुभेदार जे काही बोलतायत ते सगळं पटलेलं आहे। या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे यांनी स्वतःच्याच मनाने खोटं बोललेलं आहे, कारण ज्या वेळेला मी ही केस हँडल करत होतो त्यावेळेला शिवानी सुर्वे या शिवानीने ही जी काही सांगितली ना, तिला सुद्धा हिने धमकी दिली होती। मग जर का धमकी देण्या इथपर्यंत वेळ आली तर या सगळ्यामध्ये पवार वकील तेव्हा नव्हते आणि मी तर धमकी द्यायला गेलो नव्हतो। मग जर मी धमकी द्यायला गेलो नव्हतो तर हे धमकी देण्याचं काम कोण करणार? महिपत शिकरे आणि साक्षी शिकरेच ना। त्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणूनच मी रविराज किल्लेदार यांनाच सांगतोय की मागच्या ज्या 2 वेळेला खोट्याचा हा सगळा जो प्रचार झाला त्यावेळेची घटना त्यांनी कोर्टासमोर सांगावी। असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, खोटं समजल्यामुळे मी ही केस सोडले आणि आता सुद्धा त्या खोटं बोलतायत हे सुद्धा खरंच आहे। यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग आता सांगा साक्षी शिकरे की 2 वेळेला खोटं का बोललात? हा डाव कोणाचा होता? हा डाव तर तुमचा होताच ना। साक्षी गडबड आणि हो डाव माझाच होता, साक्षी कबूल करून बसते आणि आता इथे साक्षी अडकते। त्यावरती अर्जुन कोर्टामध्ये आता आर्ग्युमेंट करायला लागतो आणि अर्जुन सांगायला लागतो, मिलॉर्ड माझं हे म्हणणं नोंद करून घ्यावं। दामिनी देशमुख यांनी या सगळ्यामध्ये जी काही कोर्टामध्ये आता दलील केलेली आहे की माझी क्लायंट इनोसंट आहे, तिला या सगळ्यामध्ये आता काहीच गोष्टींची कल्पना नव्हती किंवा ती या सगळ्यामध्ये आता काहीही करायला तयार नव्हती, ते सगळं खोटं आहे। मुळातच 2 ज्या वेळेला हे सगळे खोटं बोलले गेले त्यावेळेला सगळे साक्षी पुरावे त्यांनीच आणले। त्यावरती दामिनी देशमुख म्हणते, 1 मिनिट, मला या सगळ्यामध्ये हे सगळं आधी सांगायला हवं होतं। दामिनी आपली बाजू आता सेव्ह करण्यासाठी साक्षीला या सगळ्यामध्ये आता तोंडावरती आपटते आणि ती सांगायला लागते, मला या सगळ्यामधलं खरंच काही माहितीच नव्हतं की रविराज किल्लेदार आधी ही केस हँडल करत होते। रविराज किल्लेदार हे खूप मोठे वकील आहेत हे मी जाणते, त्यामुळे या सगळ्याची मला चौकशी करण्यासाठी वेळ मिळावा। साक्षी म्हणते, नाही, पण मी या सगळ्यात काहीच केलेलं नाहीये। यावरती दामिनीकडे बोलायला तसा काही पॉइंटच उरलेला नसतो आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन कोर्टासमोर सांगतोय की जर या स्वतःहून खोटं बोललेल्या आहेत 2 वेळेला आणि त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत, त्यावेळेला स्वतः रविराज उठतात आणि अर्जुन सुभेदार हे बरोबर बोलतायत, कारण शिवानीने स्वतः मला येऊन सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये तिला या सगळ्यामध्ये फोर्स करण्यात आला होता महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्याकडून। म्हणून अर्जुन सुभेदार यांना या वेळेला मी सपोर्ट करतोय। माझा यांच्याशी बाकी कोणताही मतलब नसला तरी एक सच्चा वकील म्हणून या गोष्टीवरती आडपडता आणणं मला अजिबात पटत नाहीये। त्यामुळे साक्षी शिकरे ह्या खोटं बोलतायत, किमान मागच्या 2 वेळेला तरी त्या खोटं बोलतायत, हे मी कोर्टासमोर आणू इच्छितो। असं म्हटल्यावरती बाकी मला या सगळ्यामध्ये गोष्टी काही माहीत नाहीयेत, कोण खुनी काय खुनी, पण खोटं बोलण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर हो, साक्षी शिकरे या खोटं बोलतायत। रविराजांनी कोर्टामध्ये सत्याची साथ देत आता इकडे अर्जुनला फुल टू सपोर्ट केलेला असतो आणि त्यानंतर रविराज सांगतात, पण याचा अर्थ असा नाहीये की मी या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये त्यांना सपोर्ट करेन, जे काही आहे ते त्यांचं त्यांनी ठरवून घ्यावं। असं म्हणत रविराज आपली बाजू मांडून अर्जुनला तशी खूप मदतच करतात आणि त्यानंतर रविराज बाजूला होतात। मग आता साक्षीकडे येतो आणि साक्षीकडे आल्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही जे काही खोटं बोललात ना ते खोटं या सगळ्यामध्ये समोर आलेलं आहे, पण जे खोटं समोर आले त्याच्यामध्ये आता एक गोष्ट बाकी आहे
की तुम्ही हा 1.5 तासामध्ये कुठे गेला होतात. यामुळे दामिनी देशमुख यांनी तुम्हाला जे काही सिद्ध करायचं होतं ते तर सिद्ध करता आलेलं नाहीये की या खोटं बोलत नव्हत्या किंवा यांना वकिलांनी फोर्स केल्यामुळे या खोटं बोलत होत्या. ही गोष्ट तुम्ही सिद्ध करू शकला नाही, त्यामुळे आर्ग्युमेंट पुढे नेऊ शकतो ना आपण. यावरती दामिनीकडे काही बोलायला नसतं. मग आता दामिनी गप्प बसून राहते आणि दामिनी म्हणते ठीक आहे, कोर्टाची पुढची प्रोसिजर सुरू करावी. साक्षी म्हणते हे बघा, मी हे सगळं 1.5 तासाचं जे सत्य आतापर्यंत 3 खोटं बोलले ते खोटं बोलले असले तरी हे सत्य मी नाही सांगू शकत. अर्जुन म्हणतो असं कसं, म्हणजे कोर्टासमोर तुम्ही हे सत्य सांगू शकत नाही तर आता या सत्याचा उपयोग तरी काय आहे, म्हणजे तुम्ही खोटं बोलताय हे सिद्ध होतंय. यावरती ती तपप करायला लागते, नाही मी खोटं नाही बोलत आहे, तुम्ही बोला ना ॲडव्होकेट दामिनी देशमुख. यावरती दामिनी म्हणते मी काय बोलणार, तुम्ही जर का कोर्टाची दिशाभूल करत असाल तर या सगळ्यामध्ये मी तुमची साथ देऊ शकत नाहीये. मुळातच मी लॉर्ड, मला ही केस समजून घेण्यासाठी थोडा वेळ मिळण्यात यावा. मला खरंच माहित नव्हतं की ॲडव्होकेट रविराज किल्लेदार आधी या केसवरती काम करत होते. मी त्यांच्याशी बोलेन, त्यांच्याशी भेटून बोलेन, त्यांना विचारेन की नक्की काय घडलं होतं, त्यांना विचारून मग या केसमध्ये मी आता चर्चा करेन. आता सध्या मला असं वाटते की मी ही केस घेऊन खूप मोठी घाई केलेली आहे आणि त्यासाठी मला वेळ देण्यात यावा. असं म्हणत दामिनीने वेळ मागितल्यावरती अर्जुन चिडतो आणि मिलॉर्ड, हा वेळ मला देण्यात यायचा नाही, मला 1.5 तासाचं सत्य जाणून घ्यायचं आहे. यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी, नाही माझी अशील काहीही बोलणार नाहीये. नक्की आता तिच्यासोबत किती चुकीचं काय झालंय, किती फ्रॉड झालाय हे मला जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी कोर्टाने मला वेळ द्यावा. दामिनी देशमुख कोर्टाकडून वेळ मागून घेते, पण अर्जुनची साथ देत रविराज किल्लेदार यांनी आता साक्षी खोटी आहे हे सत्य समोर आणलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे केस पलटलेली आहे. पण दामिनी देशमुख हिने वेळ मागून एका अर्थाने आता नवीन काही कटकारस्थान करणार का, हे येणाऱ्या भागातच